बाहेर शिकायला पाठवण्याचा एक सपाटा चालू आहे, जो की फार घातक आहे. कुठल्याही देशामध्ये तुम्हाला जर उच्च शिक्षण घ्यायला जायचं असेल तर कमीत कमी 20 ते 25 लाख खर्च असतो. परदेशामध्ये शिक्षण घेण्याची आवश्यकता का भासते आहे? गरीबातला गरीब विद्यार्थी जरी असेल तर तो काहीही पैसे खर्च न करता तिथे पूर्णपणे शिक्षण घेऊ शकतो. तुम्हाला शिकत असताना काम करण्याची संधी असते. पुढच्या शिक्षणासाठी तर 100% बाहेर जाणं फार आवश्यक आहे. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत. परदेशामध्ये शिक्षणासाठी जाण्याची सोबतच शिक्षण घेण्याची क्रेज असते. याकडे क्रेज म्हणून न बघता याची वास्तविकता नेमकी काय आहे आणि परदेशामध्ये शिक्षण घेण्याची गरज का भासते आहे, का आवश्यकता आहे, त्याचे फायदे तोटे काय आहेत, तिकडचं शिक्षण असेल, संस्कृती असेल, हवामान असेल, या सर्वच गोष्टींबाबत आपण जाणून घेणार आहोत. फॉरेन एज्युकेशन गाईड शशिकांत धनशेट्टी यांच्याकडून. फॉर द पीपल न्यूजमध्ये सर आपलं मनापासून स्वागत. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ सर अगदी उत्तम आणि पारदर्शकरित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. सर अगदी सुरुवातीचा पहिला प्रश्न, भारतामध्ये शिक्षण पद्धती तशी चांगली नाही आहे का आणि परदेशामध्ये शिक्षण घेण्याची आवश्यकता का भासते आहे? सर्वात प्रथम धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. महत्त्वाचं काय आहे की आपली जी पुरातन शिक्षण पद्धत होती ती बदलून आता खूपच विचित्र अशी पद्धत आहे. ओके, पूर्वी जी गुरुकुल पद्धत होती त्याला मी म्हणेन की योग्य पद्धत होती. त्याच्यात काय व्हायचं की विद्यार्थ्यांचे वैयक्तिक जे गुण आहेत, ओके, त्यांचे ज्याच्यात ते कौशल्य खूप चांगल्या लेवलनं ते एक्सप्लोर करू शकतात, त्या पद्धतीनं आजकालची एज्युकेशन सिस्टीम नाही आहे. एका बौद्धिक लेवल त्यांची वाढली जाते, नो डाऊट, पण त्यांचे जे स्किल्स आहेत ते स्किल्स डेव्हलप केले जात नाही आहेत. फक्त आणि फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं मुलाची प्रगती केली जाते. ओके, तर त्यांना त्या नॉलेजचं ॲप्लिकेशन कुठे आहे किंवा ते वापरायचं कुठं हेच माहीत नसतं. तर ती एक आपल्या एज्युकेशन सिस्टीमची त्रुटी आहे. पण काही मोठ्या संस्था जशा की IITs असतील, IIMs असतील, ते देखील आपली एज्युकेशन सिस्टीम फॉलो करत नाही. ते कसं की प्रॅक्टिकल अप्रोच बेस्ड लर्निंग सिस्टीम आहे त्या पद्धतीने वागतात आणि ती ग्लोबल सिस्टीम आहे. एज्युकेशनमध्ये ती ग्लोबल सिस्टीम आहे. ती खरं तर आपण ॲडॅप्ट केली तर निश्चितच कसं की आपल्या एज्युकेशन पद्धतीमध्ये खूप चांगला बदल होऊ शकतो. पण आत्ता आपण आशावादी आहोत की नवीन एज्युकेशन पॉलिसी जी इंट्रोड्यूस झालेली आहे त्याच्यामुळे बरेचसे चेंजेस होऊ शकतील अशी अपेक्षा आहे. पण सध्या तरी त्याला एकच पर्याय आहे, तुम्ही तुमचं प्राथमिक शिक्षण, ओके, तुमचं 12वीपर्यंतचं शिक्षण इंडियात करावं. काही गोष्टींसाठी इव्हन कसं की बॅचलर्सचं शिक्षण तुम्ही इथं करावं. पण पुढच्या शिक्षणासाठी तर 100% बाहेर जाणं फार आवश्यक आहे. कारण तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळतं आणि तिथे कुठल्या गोष्टींवरती तुम्ही काय नवीन शिकू शकता. ओके, तुम्ही शिकत असताना त्याचं ॲप्लिकेशन करू शकता. कारण ती पद्धतच तशी असल्यामुळे काय होतं की मुलांना खूप वेगळ्या पद्धतीनं त्यांचा अप्रोच होतो. ओके, आणि त्या विषयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातो. ओके, त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात ते विषय किंवा तो सब्जेक्ट कुठं वापरला जाता येईल, ओके, त्याच्यावरती काय नवीन पद्धतीनं कसं की त्याचा उपयोग करून काही नवीन इनोव्हेटिव्ह गोष्टी निर्माण करता येऊ शकतील, हे आपल्याकडे अजून तरी जास्त प्रमाणात पॉसिबल नाही आहे, प्रचलित नाही आहे. अगदी त्यामुळेच कदाचित तिकडे गरज भासत असावी. यासोबतच हॉस्पिटॅलिटी असेल किंवा अकाउंटिंग असेल, मॅनेजमेंट असेल किंवा मग इंजिनिअरिंग असेल, अशा सगळ्यामध्ये अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तिकडे संधी उपलब्ध आहेत का आणि यासह अशी कुठली क्षेत्र आहे ज्यामध्ये संधी उपलब्ध आहेत? कसं आहे की सर्वच क्षेत्रामध्ये कसं आहे की आपल्याकडे पैसे खर्च करण्याची जी पद्धत आहे, ओके, तुमच्या शिक्षणावरती पैसे खर्च करतील. परंतु जर तुम्हाला काही बाहेर जाऊन फिरायचं असेल, ट्रिप करायची असेल, तुमच्या वैयक्तिक दैनंदिन जीवनातून बाहेर पडून तुम्हाला काही खर्च करायचा असेल तर आपल्याकडे काटकसरपणा केला जातो. तर ते खरंच चांगलं आहे की योग्य आहे हे कोण ठरवणार? वाईट आहे की योग्य आहे हे कोण ठरवणार?
जोपर्यंत आपण त्याचा वापर केला जाणार नाही आहे, ओके, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही आहे. तर बाहेर संस्कृती अशी आहे की तुम्ही जास्तीत जास्त नवीन गोष्टी एक्सप्लोअर करा, बघा, शिका, ओके, आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कुठली गोष्ट योग्य आहे, कुठली गोष्ट चांगली आहे आणि तुमच्यासाठी सुटेबल आहे. आता होतं कसं माहीत आहे का की बाहेर हॉस्पिटॅलिटीमध्ये, ओके, किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये, प्लस तुमचे मेडिकल फील्डमध्ये असेल किंवा तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, कुठलंही, भारतात स्पोर्ट्समध्ये एवढे स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज डेव्हलप होत नाही. त्याचं कारण काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चर, ओके. दुसरी गोष्ट, त्याचं एज्युकेशन सिस्टीममध्ये कुठला स्पोर्ट्सचं क्वालिफिकेशनच नाही आहे. ओके, कुठलीही युनिव्हर्सिटी स्पोर्ट्सच्या ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन देत नाही. मग मुलं काय करणार? ओके, तर ते स्पोर्ट्सचे सब्जेक्ट शिकण्यासाठी बाहेर जातात. आणि बाहेर म्हणजे कुठे? की USA असेल, म्हणजे अमेरिका असेल, UK असेल, युरोप असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल. त्याचं रिझन काय की तिथे प्रत्येक कलाला, प्रत्येक गुणांना कसं की एक त्याच्यासाठी वेगळा क्षेत्र निर्माण केलेलं आहे आणि त्याला प्रत्येकाला संधी तेवढ्याच अवेलेबल आहेत. म्हणजे जर समजा तुम्ही त्याच्यात पूर्णपणे वेळ देऊन जर तुम्ही मेहनत घेतली तर निश्चितपणे त्याच्या उच्च शिखरावरती जाऊ शकता, जे की इंडियात अजून काही क्षेत्र सोडलं तर बाकीच्या क्षेत्रांना ते लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे माझं तर मत असं आहे की कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मुलांनी बाहेर जायला हवं, जेणेकरून एक्सपोजर मिळेल, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ओके, आणि प्लस तुमचं पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे, ज्या गोष्टी तुम्ही शिकता त्या कशा वापरात आणायच्या, याचं एक तुम्हाला साचेबद्ध प्रशिक्षण दिलं जाईल किंवा प्रशिक्षण मिळतं नॉर्मली, ओके, आणि त्याचा वापर कसा जास्तीत जास्त करता येऊ शकेल. सर, तुम्ही अगदी मगाशीच जो उल्लेख केला देशांमध्ये, तर कोणत्या देशांमध्ये उपलब्ध आहेत संधी? सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जो प्रायोरिटी असली पाहिजे, जी की शिक्षणाची ज्याला आवड आहे, शिक्षणामध्येच काहीतरी करायचं आहे, तर पहिली पसंती असते ती अमेरिकेला असते. कारण अमेरिकेमध्ये काय की तुम्हाला जर तुमची शैक्षणिक पात्रता चांगली असेल, ओके, तुमची बौद्धिक पात्रता चांगली असेल, तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी जर चांगली असेल तर तुम्हाला 100% स्कॉलरशिप पण मिळू शकते. म्हणजे जे तुम्हाला भारतात कसं की एखाद्या शिक्षणावरती पैसे खर्च करावे लागतील, तर तिथे तुम्हाला तुमच्या कॅपेबिलिटीनुसार स्कॉलरशिप मिळतात, ओके, आणि ते गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देतात, जेणेकरून कसं की तुम्हाला जरी आपल्याकडचा म्हणजे गरीबातला गरीब विद्यार्थी जरी असेल तर तो काहीही पैसे खर्च न करता तिथे पूर्णपणे शिक्षण घेऊ शकतो, त्याचे करिअर बनवू शकतो आणि त्याला लागणाऱ्या क्षेत्रामध्ये तो स्वतःचं करिअर बनवू शकतो. कारण काय कसं की फक्त शैक्षणिक गोष्ट अवेलेबल असून उपयोग नाही आहे, त्याला लागणारे तिथे इंडस्ट्री पण असणे गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे, राईट. तर ते अमेरिका ही पहिली पसंत असते. दुसरी पसंत असते युरोप, UK, ओके, ज्याच्यामध्ये कसं की प्रत्येक देशाला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांनी संबोधलं जातं. अमेरिका असेल तर IT फील्ड हे बूमिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल फील्ड, ओके, हे तिथे खूप चांगल्या पद्धतीनं विकसित केलं गेलेलं आहे, ओके, आणि त्याला संधी पण तशाच आहेत. जर समजा तुम्ही UK किंवा युरोप जर बघाल तर आपल्या विद्यार्थ्यांनी त्या देशासाठी जर पसंती द्यायची असेल तर ते बिझनेस स्टडीजसाठी असेल, दुसरं असेल हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात असेल, काही प्रमाणात IT सेक्टरमध्ये असेल आणि काही प्रमाणात इंजिनिअरिंगसाठी असेल. तिसरं आहे कॅनडा. कॅनडा हे एवढ्यासाठी निवडलं जातं की तिथे मुलांना, भारतीय मुलांना शिक्षणानंतर तिथे कायमस्वरूपी राहण्याची पण संधी उपलब्ध होते आणि जास्तीत जास्त प्रगती करण्यासाठी एक स्कोप राहतो. प्लस तिथे जर आपण पाहिलं भारतामध्ये किती नोबेल पारितोषिक विजेते आहेत आत्तापर्यंत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये, आणि या देशांमध्ये जिथं आपण मुलं पाठवतो किंवा रिकमेंड करतो, सजेस्ट करतो, त्या देशांमध्ये सगळ्यात जास्त नोबेल पारितोषिक विजेते आहेत. उदाहरणार्थ ते अमेरिका असो, कॅनडा असो किंवा युरोप असो किंवा ऑस्ट्रेलिया असो, या 4 देशांवरती आपला जास्तीत जास्त फोकस असतो, ओके, जेणेकरून कसं की मुलाची पात्रता बघून, त्याचं शैक्षणिक लेवल बघून, त्याचे फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि त्याचं क्षेत्र कुठलं आहे, म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र कुठलं आहे, त्याच अनुषंगाने आपण प्रत्येक देशाला पसंती
देतो आणि त्याला त्या हिशोबाने त्याचे मार्गदर्शन करतो की कुठल्या देशामध्ये त्याने शिक्षण घ्यावं. सर, अगदी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरतीच आपण आलेलो आहोत. परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं आहे तर खर्च परवडायला हवा. तर खर्च परवडण्यासाठीच काय मार्ग उपलब्ध आहेत आणि ते कशा पद्धतीचे आहेत? शिक्षणाला आपण खर्च किंवा शिक्षणावरती जो काही आपण पैसा इन्व्हेस्ट करतो तर खर्च न कन्सिडर करता ते इन्व्हेस्टमेंट म्हणून जर कन्सिडर केलं तर त्या म्हणजे परिभाषेत आपण जर बोलायचा प्रयत्न केला तर कुठल्याही याच्यात गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROI काय आहे हे बघितलं जातं. व्यवसाय असू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रात असू द्या. तर तुम्ही जर सपोज एक पर्टिक्युलर गुंतवणूक केली तर त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय आहे हे बघितलं जातं. हे व्यावसायिक भाषेत बोललं जातं. पण मी शैक्षणिक धोरणातसुद्धा मी तीच पात्रता अप्लाय केली गेली पाहिजे ह्या मताचा आहे. कारण जर सपोज आपल्याला एक वर्षाला 25 ते 30 लाख गुंतवायचे असतील, जो की खर्च आहे कुठल्याही कंट्रीमध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये तुम्हाला जर उच्च शिक्षण घ्यायला जायचं असेल तर कमीत कमी 20 ते 25 लाख खर्च असतो. ओके, वेगळ्या वेगळ्या जे फील्ड्स आहेत त्याला वेगळे वेगळे थोडेफार व्हेरिएशन्स होतात. 10% प्लस मायनस होऊ शकतं. पण साधारण 20 ते 25 लाख हा वार्षिक खर्च आहे. पण दुसरी चांगली गोष्ट अशी आहे की जी काही गुंतवणूक केली आहे शिक्षणावरती ते किती वर्षात रिकवर केली जातात. ओके, याचा जर विचार केला, जी आपण खर्च भारतामध्ये करणार आहोत, भारतात जर आपण तेच शिक्षण घ्यायचं म्हटलं तर उदाहरण देतो मी मॅनेजमेंट कोर्सचं. ओके, जर सपोज इंडियातल्या चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटमधून जर तुम्हाला मॅनेजमेंट कोर्स करायचा असेल, MBA करायचं असेल तर तुम्हाला साधारण 10 ते 12 लाख रुपये वर्षाला खर्च करावे लागतात. त्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही फक्त शिकता. तुम्ही त्याचा वापर, त्याचा जो शिक्षण जे घेता त्याचा वापर तुम्ही कुठेच करत नाही. फक्त ते तुमच्या शैक्षणिक ह्याच्यापुरतंच मर्यादित संबंधित गोष्टीपुरतंच मर्यादित ठेवतात. पण भारताच्या बाहेर असं आहे की तुम्हाला शिकत असताना काम करण्याची संधी असते. कारण त्यांचं एज्युकेशन सिस्टमच असं आहे की आज जे काही तुम्ही शिकता ते उद्या तुम्हाला प्रॅक्टिकल फील्डमध्ये वापरायचं आहे. म्हणजे शिका, हा सगळ्यात मोठा फरक सगळ्यात मोठा फरक आहे. कारण जे शिकता ते तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनात किंवा तुमच्या प्रोफेशनल जीवनात ते कसा वापर करता येतो किंवा यायला पाहिजे. आणि ते करत असताना काय होतं की तुम्हाला बरेचसे स्किल्स स्वतःला गेन करता येतात. आपल्या इथे फक्त पुस्तकी ज्ञान मिळतं, तिथे कसं आहे की तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पण मिळतं, स्किल्स पण तुमचे अपग्रेड होतात आणि प्लस ते करत असताना तुम्हाला पैसेही कमवायला मिळतात. म्हणजे तुम्ही जर सपोज शिकत असाल, शैक्षणिक टर्म ज्यावेळेस असते त्यावेळेस तिथे भारताच्या बाहेर नॉर्मली कसं की ट्रायमेस्टर सिस्टीम असतं. 4-4 महिन्याचे 3 टर्म्स असतात. ओके, 2 टर्म्स ह्या अकॅडमिक्स असतात आणि 1 टर्म ही वेकेशनची असते. तर तुम्हाला शैक्षणिक टर्म्समध्ये आठवड्याचे 20 तास काम करायला परवानगी असते ऑफिशियली. आणि ज्यावेळेस सुट्टीची टर्म असते त्यावेळेस तुम्हाला फुल टाईम म्हणजे 8 तास दिवसाला हे तुम्हाला काम करायला मुभा असते. किंवा 48 तास तुम्ही, काही देशांमध्ये 48 तास आहे, काही देशांमध्ये 40 तास आहे. म्हणजे 5 डेज वीक असेल तर 40 तास आहे. तर भारतीय मुलं ज्यावेळेस शिकायला जातात त्यावेळेस ते पार्ट टाईम जॉब बनवून त्यांचं राहण्याचा खर्च भागवतात. आणि ज्यावेळेस ते फुल टाईम जॉब करतात वेकेशन पिरियडमध्ये त्यावेळेस ते त्यांच्या ट्युशन फीजचा खर्चसुद्धा 25% ते रिकवर करतात. ओव्हरऑल जे काही त्याचे पालक लोक त्याच्या शिक्षणावरती खर्च करणार आहेत तो खर्च 2 ते 3 वर्षात रिकवर केला जातो. आणि तीच गोष्ट जर आपण भारतात बघितली तर त्याच्या शिक्षणावरती जो खर्च होणार आहे तो खर्च रिकवर करायला कमीत कमी 5 ते 6 वर्ष लागतात. तर तुम्हीच आता मला सांगा की भारतात शिक्षण घेणं स्वस्तात आहे की बाहेर शिक्षण घेणं स्वस्तात आहे? महत्त्वाचाच मुद्दा आहे. सर, तुम्ही जो मगाशी उल्लेख केलेला आहे फुल टाईम आणि पार्ट टाईम जॉब, तर ते नेमके कुठल्या स्वरूपाचे असतात? बऱ्याच वेळेस कसं की ऑन कॅम्पस म्हणजे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येच तिथले जे प्रोफेसर्स आहेत त्यांना तुम्ही असिस्टंट म्हणून काम करू शकता. किंवा तिथे लायब्ररीज असतात ते तुमच्या फील्डशी किंवा तुमच्या क्षेत्राशी संबंधितच असतील अशातला भाग नाही आहे. पण बाहेर कुठलाही अनुभव हा
त्यांच्या क्षेत्राशी संबंधितच असायला पाहिजे असं अट नाही आहे. ते मॅन आवर्स म्हणजे कसं आहे की तुम्ही किती तास काम केलेलं आहे, ओके, हे अनुभव कन्सिडर करताना ते विचारात घेतात. आपल्याकडे तू किती वर्ष काम केलं, किती तास आणि किती दिवस काम केलं हे आपण कॅल्क्युलेट करत नाही. त्याच्यानं काय होतं की म्हणजे तिकडे तासात का कन्सिडर केलं जातं, त्याचं रिझन असं आहे की म्हणजे तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, तुम्हाला पैसे पण तासावरती दिले जातात. जर आपण भारतामध्ये वर्षाचे 365 दिवस असतील आणि वर्षाचा तुमचा पगार जर 12 लाख असेल, तर दिवसाला, महिन्याला, परत तासाला किती तुम्हाला अर्निंग होतं हे आपण कॅल्क्युलेट करत नाही. ते कॅल्क्युलेट न केल्यामुळे काय होतं की दिवसातले तुम्ही किती तास प्रोडक्टिव्हली काम केलं याच्यावरती कोणीही लक्ष दिलं जात नाही. कुठल्याही एम्प्लॉयरकडून त्याच्यावरती विचार केला जात नाही आणि त्याचं नुकसान आपल्यालाही असतं आणि एम्प्लॉयरलाही असतं. नॉर्मली तिथं उलटं आहे. तुम्ही प्रत्येक तासाला काय आउटपुट देता हे बघितलं जातं. त्यामुळे तुम्हाला त्याचा रिन्युमरेशन किंवा त्याचा मोबदला तो त्यानुसार असतो. जर समजा तुम्ही तुमच्या फील्डशी संबंधित जर काही काम करत असाल, जशी तिथे संधी उपलब्ध असेल त्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागतं. बऱ्याचशा वेळेस कसं की तुम्हाला रिलेव्हंट फील्डमध्ये, तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक फील्डमध्ये सुद्धा कामं मिळतात आणि पण तिथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय की एक अर्निंग हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा की तुम्हाला तिथलं वर्क कल्चर समजतं, ओके, तिथे पद्धत काय आहे, तिथली लोक कशी आहेत हे समजतं आणि त्याचा फायदा ज्यावेळेस तुमचं शिक्षण पूर्ण होतं तो तुमचा रेग्युलर जॉब जो आहे तो मिळवताना फार महत्त्वाचा ठरतो. कारण पैसा हे तुमचं जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यासाठी रिकव्हरी करण्याचं एक माध्यम होऊ शकतं. पण अनुभव जो आहे तो तुमचा रेग्युलर, तुमचा प्रोफेशनल फुल टाईम जॉब करण्यासाठी जो तुम्हाला संधी देणार आहे त्याच्यासाठी फार महत्त्वाचा ठरतो. कारण जर समजा तुम्ही तुमच्या 2 वर्षाच्या कालावधीत जर तुम्ही व्यवस्थित हे नियोजन करून जर पार्ट टाईम आणि फुल टाईम अनुभव घेतलेला असेल आणि जर सपोज 2 वर्षाच्या पिरियडमध्ये तुमचा अनुभव 300 तास झालेला असेल, जो की रिलेव्हंट मानला जाईल, ओके, कुठल्या फील्डमध्ये आहे हा सेकंडरी पार्ट असतो, पण तुमचा अनुभव 300 तास आहे तो कन्सिडर करून तुम्हाला फुल टाईम जॉबमध्ये सुद्धा एक चांगल्या पोर्टफोलिओला तुम्हाला एक पोझिशन दिली जाते. सर, ही परदेशातील शिक्षणाची आणि कामाची पद्धती झाली. मात्र परदेशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि तो व्यक्ती भारतामध्ये परतला आहे, तर मग त्याच्या स्किल्सनुसार भारतामध्ये त्याला जॉब मिळू शकतो का? मी स्पष्टपणे सांगेन की शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी परत येऊ नये. त्याने तिकडे सेटल व्हावं. तिकडे सेटल व्हावे नाही म्हणत मी. कमीत कमी 3 ते 5 वर्षे तिथे अनुभव घ्यावा. बरं. त्याच्या जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात काम करावं, तिथला अनुभव घ्यावा आणि ते जे शिक्षण केलेलं आहे त्याचा वापर करून ज्यावेळेस भारतात येतील, भारतात आल्यानंतर त्यांना त्यांच्या प्रोफाईल आणि त्यांच्या एक्सपिरियन्सच्यानुसार, ओके, इंटरनॅशनल वर्क एक्सपिरियन्सच्यानुसार त्यांना इथेही संधी मिळते. परंतु जर सपोज ते विदाऊट एक्सपिरियन्स भारतात आले तर त्यांना इथेही जॉब मिळायला फार त्रास होतो. कारण काय की त्यांचा मानसिकता जी असते, तिथं मी 20 लाख वर्षाला खर्च केलेले आहेत आणि ते मला इथं रिकवर करायचे, ओके, तर माझा अनुभव काय असतो की माझा तिथला माइंडसेट झालेला असतो. 2 वर्ष मी तिथं शिक्षण घेतल्यामुळे मलाही वाटायला लागतं की मला कमीत कमी $3,000 महिन्याला मिळायलाच पाहिजे, ओके. मग 3,000 महिन्याला जर मिळणार असतील तर ते त्याला भारतात का मिळत नाहीत? तर इथल्या एम्प्लॉयरला त्याच्या शिक्षणावरती आणि त्याच्या जे माइंडसेट असतो किंवा त्याचा जी मानसिकता असते त्याच्यामुळे ते थोडेसे बिथरतात की म्हणजे याला देऊन आपण एवढे पैसे किंवा एवढी गुंतवणूक करायची म्हटली तर कितपत योग्य होईल. आणि जर सपोज जर मला रिस्कच घ्यायची असेल तर मी भारतातले जे काही विद्यार्थी आहेत, फ्रेशर्स आहेत, त्या फ्रेशर्सला घेऊन मी त्यांना माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी नर्चर करू शकतो. त्यामुळे आम्ही ज्यावेळेस मुलांना मार्गदर्शन करतो त्यांना त्यावेळेस स्पष्टपणे सांगतो की तुम्ही कमीत कमी तिथे 3 ते 5 वर्ष राहण्याच्या कसल्याही परिस्थितीत प्रयत्न करावा, जेणेकरून तुम्ही भारतात परत आलात तर तुम्हाला इंटरनॅशनल लेवलवरती जो अपॉर्च्युनिटी असते ती पण भारतात तुम्हाला मिळू शकते.
सर, अगदी महत्त्वाचा प्रश्न, परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी कोण जाऊ शकतं आणि त्यासाठी काय क्रायटेरिया आहे? बरोबर. आता काही प्रॅक्टिसिंग प्रोफेशन्स आहेत, जसं की मेडिकल फील्ड आहे, फार्मसी फील्ड आहे किंवा इवन लॉ. ओके, हे प्रॅक्टिसिंग प्रोफेशन्स असतात आणि प्रत्येक देशाप्रमाणे त्याचे नियम वेगळे वेगळे आहे, नियमावली वेगळे वेगळे आहेत. ही लोक जाऊ शकतात शिकायला तिथे, परंतु त्यांना तिथल्या काही परीक्षा आहेत वेगळ्या. ओके, त्या परीक्षा पास करणं गरजेचं असतात. ओके, जर हे काही क्षेत्र सोडले तर बाकीच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाला जाऊ शकतो. 12वीच्या नंतरचं जे शिक्षण घ्यायचं असेल, जे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स म्हणतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स म्हणतात, इव्हन PhD असेल, रिसर्च असेल, त्या प्रोग्रामसाठी जाऊ शकतात. फक्त आणि फक्त एकच क्रायटेरिया असतो की लँग्वेज प्रोफिशियन्सी. ओके, जर सपोज तुम्हाला जर्मनीला जायचं असेल तर जर्मन लँग्वेजचं तुम्हाला प्रोफिशियन्सी असली पाहिजे, म्हणजे त्यातलं तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे आणि त्याची एक वेगळी परीक्षा दिली जाते. ओके, त्यात तुम्हाला चांगल्या गुणांनी तुम्हाला उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. तसंच जर सपोज इंग्लिश स्पीकिंग कंट्रीजमध्ये तुम्हाला शिक्षणासाठी जायचं असेल तर इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असते, जे की IELTS म्हणतात किंवा TOEFL म्हणतात, PTE म्हणतात. बऱ्याचशा अशा वेगळ्या परीक्षा असतात की त्या परीक्षा तुम्ही देऊन जाऊ शकता. परंतु अमेरिकेत जर जायचं असेल तर त्या देशामध्ये मॅनेजमेंट डिग्रीसाठी जायचं असेल किंवा बिझनेस डिग्रीसाठी जायचं असेल तर GMAT ही ॲडिशनल परीक्षा असते. आणि नॉन मॅनेजमेंट शिक्षण घेण्यासाठी जर जायचं असेल पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तर तुम्हाला GRE ही परीक्षा देणं फार गरजेचं असतं, जेणेकरून तुमच्या डोमेनचं तुम्हाला किती नॉलेज आहे, किती एक्सपर्टीज आहे, तुम्ही खरंच ते केपेबल आहात नाही आहात हे समजून घेण्यासाठीची ती परीक्षा असते. बरं सर, परदेशामध्ये शिक्षणासाठी गेलेले असतात किंवा आपण अनेकदा ऐकतो की फसवणूक होते, तर ती फसवणूक टाळण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी आणि कुठलं विद्यापीठ निवडावं, त्यासोबतच कुठला देशसुद्धा निवडावा, याविषयी तुम्ही काय सांगा? 2006 पासून मी पुण्यामध्ये प्रयत्न करत होतो आणि पुण्यातला सर्टिफाईड काउन्सलर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती बहुधा मी पहिला आहे. ओके, मी स्वतः इंजिनियर आहे, परंतु मी माझा चांगला ITचा जॉब सोडून मी या क्षेत्रात घुसलो. त्याचं रिझनच हे होतं की मी जे बघितलं की बाहेर शिक्षण सल्लागाराच्या माध्यमातून मुलांची किंवा पालकांची जी पिळवणूक होते, त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं जात नाही, हे ज्यावेळेस जाणवलं मी ठरवलं की मी त्या क्षेत्रात काहीतरी करायचं. त्यावेळेस मी असा निर्णय घेतला की मला ते ऑथेंटिकेटेड माहिती पाहिजे. बरं. ओके, आणि मी अनबायस असं काउन्सिलिंग किंवा मुलांना मार्गदर्शन दिलं गेलं पाहिजे. त्याचा शैक्षणिक पात्रता, त्याची आर्थिक परिस्थिती, ओके, आणि तो कुठल्या क्षेत्रातला आहे, असं 3 ते 4 गोष्टी पाहून त्याला कुठलं म्हणजे देश सुटेबल आहे आणि कुठला कोर्स त्याने करायला पाहिजे, जेणेकरून तो त्याच्या आयुष्यात सक्सेसफुल होईल, हा जर विचार केला, ही माझी पहिली प्राधान्य असतं. ओके, दुसरं प्राधान्य असतं की त्याच्यातून मला किंवा माझ्या कंपनीला काय फायदा होईल, हा दुसरा प्राधान्य असतो. पण जर समजा हे तुम्ही प्रयत्न पहिल्या प्राधान्यानं जो प्रयत्न ठेवायचा आहे तो जर ठेवला तर तुमचा स्टुडंट कम्युनिटीमध्ये चांगला प्रसार होतो आणि तुम्हाला मार्केटिंग न करता मुलं रेफरन्सेस देतात. कारण कसं असतं माहिती आहे का की काही वर्षांपूर्वी मी ज्यावेळेस या क्षेत्रात उतरलो होतो त्यावेळेस खूप प्रमाणात फसवणूक होत होती. अजून देखील मेडिकल फील्डमध्ये बाहेर शिकायला पाठवण्याचा एक सपाटा चालू आहे, जो की फार घातक आहे. मध्ये युक्रेन रशिया वारच्या वेळेस आपल्याला अनुभव आला असेल, तिथे जी मुलं शिकत होती, भारतीय मुलं शिकत होती, ती परत आली आणि त्यांना इथे येऊनसुद्धा काही करता येत नव्हतं. कारण आपल्याकडे जर मेडिकल फील्डमध्ये प्रॅक्टिस करायची असेल तर MCIची मान्यता लागते आणि MCIची परीक्षा पास होणं हे अत्यंत कठीण आहे, ज्याचा पर्सेंटेज पासिंग पर्सेंटेज आहे ते 3 ते 4% आहे. मग ही मुलं ज्या पद्धतीनं त्या देशात शिकून आलेली आहेत त्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर अजिबात नसतं. त्यांना फक्त सिम्युलेशनच्या माध्यमातूनच शिकवलं जातं, व्हर्च्युअल रियालिटीच्याच माध्यमातून शिकवलं जातं. जर सपोज तुमचा
जिवंत लोकांशी जर संबंधच आला नसेल, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सच आला नसेल, कशा पद्धतीने पेशंट हाताळायचे, सर्जरीज हाताळायच्या, तर तुम्ही ॲक्च्युअल प्रॅक्टिस करताना किती रिस्क घेताय, म्हणजे एखाद्या जीवाशी खेळताना किती मोठी रिस्क असते हे समजून घेऊन भारतीय मेडिकल काउन्सिलने ती परीक्षा फार कठीण केलेली आहे. म्हणून आपण कुठल्याही क्षेत्रात, कुठल्या देशात काय शिकायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या त्या गुंतवणुकीचं तुम्हाला आउटपुट आहे ते चांगलं मिळायला पाहिजे, हा उद्देश असतो आपला. आणि त्यामुळे आपण मेडिकल फील्ड या क्षेत्राला सोडून बाकीच्या सगळ्या क्षेत्राला आपण प्रमोट करतो, पण मेडिकल फील्डला आपण प्रमोट करत नाही, कारण तिथे जास्तीत जास्त नुकसान होण्याचे चान्सेस असतात. आणि कुठल्या देशांमध्ये फसवणूक होईल? फसवणूक ही कुठल्याही देशात ज्याला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यताच नाही आहे, अशा देशांमध्ये, मी कुठल्या वैयक्तिक एका देशाचं नाव घेऊ इच्छित नाही आहे, परंतु निश्चितपणे की ज्याला भारतीय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता असेल किंवा ते मान्य करतायत, त्या ठिकाणी जाऊन शिकायला काहीच हरकत नाही. त्याच पद्धतीनं फार्मसीमध्ये सुद्धा बरेचसे देश कसे की आपल्या देशाच्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाबरोबर मान्यता आहे, तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही शिक्षण घेणं कधीही उत्तम आहे. आणि ते आमची जबाबदारी असते मुलांना त्याचं प्रबोधन करणे किंवा त्यांना समजावून सांगणे की तुमची ही अपेक्षा आहे, बरोबर आहे, पण ती अपेक्षा फुलफिल होऊ शकणार नाही जर सपोज तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जायचा प्रयत्न केला किंवा चुकीचे एफर्ट्स घेतले तर. नक्कीच सर, आपण दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची आहे. त्यामुळे परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांसाठी तर ही माहिती अत्यंत महत्त्वाचीच असू शकते. सोबतच परदेशातील शिक्षण क्रेज तर असते, मात्र या क्रेज मागची जी वास्तविकता काय आहे तीच समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि ही माहिती सर्वांना नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आपण आशा करूयात. हा व्हिडिओ आपण फेसबुक किंवा यूट्यूब जिथं तुम्ही पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.